श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 59च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अव्यरू की सरिता ते सागरू त्याजी केवी ना तरी आपत्या ते माय सांडोनी जरी जाय तरी ते केसोनी जिये ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तूच एक आहासी आणि बोलिले जरी न मानसी माघील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरणे धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय अनिके येथे पृथ्वीतळ आपू होईल हे महेंद्र पदही पाविजेल परिमोह हा ना फिटेल मानसीचा जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी ना विरुढती संचली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधी काही नोहे येथे एकची उपेगा जाये परामृत तैसा राज्य भुग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी येथे जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथे बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मंग पुनरुपी व्यापिला उर्मी तेने. या ओव्यांचा अर्थ सांगताना माऊली म्हणतात, शिष्याचा अव्यर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करीत नाही किंवा कृष्ण आईने जर मुलाचा त्याग केला तर ते कसे जगेल त्याप्रमाणे देवा तूच एक आम्हाला सर्वतोपरी आहेस आणि आत्तापर्यंतचे बोलणे जर तुला मान्य नसेल तर जे आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांग पाहू. हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून कशानेही जाणार नाही. यावेळी संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य मिळाले अथवा इंद्रपदही मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी सुपीक जमिनीत पेरले व त्यास हवे तेवढे पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही किंवा आयुष्य संपले असेल म्हणजे औषधाने काही होत नाही तेथे एक परमामृताचाच उपयोग होतो. अगदी त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगाचे प्रलोभनही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधी तुझी कृपाच माझा आधार आहे. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला. मग पुन्हा त्याला मोहाने व्यापून टाकले. की मज पाहता उर्मी नोहे ते अनारिसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे सवर्म हृदय कल्हारी तेथे कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भाजेची ना हे जाणोनी ऐसे प्रोढी जो दृष्टी सवेची विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की तैसिया पंडू कुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावंशे अवलीळा रक्षिल आता
म्हणूनी तो पार्थू मोहफणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जानोनिया. मग देखा तेथे फाल्गुन गेथला असे भ्रांती कवळून जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू झालसे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. म्हणूनी सहज सुनिळू कृपा अमृत सजळू तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. तेथे सुदर्शनाची धुत्वी तेची विद्योलता झळकती गंभीर वाचा ते अयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल. मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची या आरवणुका अज्ञान देव म्हणे देखा निवृत्तीदासू. किंवा विचार केला असता मला वाटते की ही मोहाची लाट नाही तर दुसरेच काही असावे. महामोहरूपी कालसर्पाने त्याला ग्रासले असावे. मर्मस्थान जे हृदयकमळ त्या ठिकाणी कारुण्यरूपी भर सांजवेळेला त्या मोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला म्हणून या लहरी उतरतच नाहीत. त्या विषाचा जालिमपणा जाणून तो आपल्या कृपाकटाक्षानेच विषाची बाधा दूर करतो. तो गारुडी श्रीकृष्ण धावून आला. व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण आला. आता त्याचे कृपाबळ पार्थाचे रक्षण करेल हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास महारूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले. किंवा ढगाच्या समूहाने सूर्य झाकला जावा तसा अर्जुन तिथे भ्रांतीने व्यापला गेला होता. किंवा उन्हाळ्यात एखादा पर्वत वणव्याने व्यापला जावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झाला आहे. म्हणूनच संभोवताच जो नीलवर्ण व कृपारूपी जलाने परिपूर्ण असा तो मेघरूपी श्रीकृष्ण अर्जुनाकडे वळाला. सुदर्शनाचे तेज हीच जणू चमकवणारी वीज आणि गंभीरवाणी हाच मेघांचा गडगडाट होय. आता तो उदार कसा वर्षाव करील आणि त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवे अंकुर कसे फुटतील ती कथा अत्यंत आदराने मनात समाधान ठेवून ऐका असे निवृत्तीदासांचे दास श्री ज्ञानेश्वर म्हणतात. श्रोते हो, आजच्या भागातील आपल्या 80 ओव्या संपूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी माऊलींच्या चरणी अर्पण करते. ओम नमो ज्ञानेश्वरा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.